नमस्कार, माझे नाव संजय पाटील असून मी जी घटना तुम्हाला सांगणार आहे ती सत्यकथा आहे आणि गेल्या काही वर्षांपासून आमच्या ओळखीच्या लोकांसोबत घडली आहे. काही कारणामुळे मी प्रत्यक्ष पात्राचे आणि स्थळांचे नाव बदलत आहे, कारण आजच्या परिस्थितीत सध्या सोशल मीडियावर सगळेच ॲक्टिव्ह आहेत आणि माझी कोणत्या भावना दुखवण्याची अजिबात इच्छा नाही. आणि एक विनंती, माझी ही कथा कृपया जास्तीत जास्त करून लोकांना शेअर करा अशी विनंती. निरागस बळी निखिल हा 3 बहिणींचा एकुलता एक भाऊ. या चौघी भावंडांचा जन्म खेडेगावात झालेला आणि सोबत शिक्षणही त्याच गावात झालेलं, कारण परिस्थिती थोडी नाजूकच होती असं पण म्हणू शकता. सर्व काही सुरळीत चालू होते. आई वडील शेती काम करायचे, सोबत हे भावंड पण त्यांना मदत करायचे. निखिल शिक्षण करत करत घरकामातही हातभार लावायचा. काहीच दिवसांनी निखिलचं शिक्षण पूर्ण झाले. तोपर्यंत त्याच्या तिघी बहिणींचं लग्नही झाले आणि त्यांचं शिक्षणाच्या जोरावर एखाद्या चांगल्या कंपनीत काम करण्याची जिद्दीमुळे तो शहरात स्थायिक झाला. कालांतराने त्याचे आई वडील पण त्याच्यासोबत शहरात येऊन राहू लागले. निखिलच्या इच्छेनुसार चांगल्या कंपनीत कामही मिळाले. त्यानंतर काही दिवसांनी त्याने राहत असलेल्या परिसरात स्वतःचं घर देखील घेतलं. सर्व काही व्यवस्थित सुरू होते. काही दिवसांनी निखिलचे लग्न झाले. निखिलला पत्नीही तशीच मिळाली, चांगली, देखणी, सुशिक्षित, मनमिळावू, सगळ्यांना सांभाळून घेणारी. पण म्हणतात ना, ज्या ठिकाणी चांगल्या गोष्टी घडत असतात त्या ठिकाणी वाईट किंवा नकारात्मक व्यक्ती किंवा शक्तीचा वापर असतो. हे सिद्ध झालं, कारण पुढे घडणाऱ्या घटनाच अशा होत्या की कोणाला विश्वास बसणार नाही, तर कोणी स्वप्नातही असा विचार करू शकणार नाही जसा निखिल आणि त्याच्या घरच्यांनी केलं नव्हतं. जेव्हा निखिलचे आईवडील निखिलकडे शहरात राहण्यासाठी आले, त्याच दरम्यान त्यांचे काका काकू पण त्यांच्यासोबत शहरात आलेले होते. ज्यावेळेस निखिलने एक घर घेतलं त्यावेळी त्यांच्या बाजूचं घरही विक्री होतं आणि कमी दरात असल्याकारणे त्याला एक कल्पना सुचली. आपण त्याच्या त्या कल्पनेमागे कोणताही स्वार्थ लपलेला नव्हता हे मात्र नक्की. निखिलने अगदी भोळ्या-भाबड्या मनाने त्या विक्री असलेल्या घराविषयी त्याच्या काका काकूंना सांगितले आणि जमेल ती कागदपत्रांची आणि कर्जाची मदत करून त्यांना ते घर मिळवून दिले. पण त्याला काय माहिती की तो त्याच्या काका काकूंना जवळ आणून स्वतःसाठी मोठी संकट ओढावून घेत आहे. ते विषय असा होता की निखिलची काकी ही तंत्रमंत्र आणि कायविद्या करण्यात माहीर आहे आणि त्याचे काकाही म्हणावे तसे मनमिळावू नाहीत आणि काकूही नाही. आणि या गोष्टी सर्व गावालाही माहीत आहे आणि निखिल आणि त्याच्या परिवारालाही. पण गावातले लोक भीतीपोटी या जोडप्यापासून आणि त्यांच्या मुलापासून लांबच राहायचे आणि त्याची वाच्यताही कोणाकडे नाही करायचे. पण जोपर्यंत आपण काही बघत नाही तोपर्यंत त्या गोष्टींवर विश्वास बसत नाही. निखिल आणि त्याच्या परिवाराला देखील असा काही अनुभव कधी आलेला नव्हता, म्हणून त्यांनीही या गोष्टी कधी मनावर नाही घेतल्या आणि घेतील पण कसे. शेवटी सख्खे नातेवाईक होते ना. पण कसं असतं ना, काही लोकांचं कोणाचं चांगलं होतं असलेलं बघवत नाही. पण ते परके असो किंवा सख्खे, कमी कालावधीत तिघी बहिणींचे चांगल्या ठिकाणी लग्न, मुलांचे चांगल्या प्रकारे शिक्षण आणि सोबत चांगली नोकरी. त्या नोकरीच्या जीवावर स्वतःसाठी घर आणि बाईक घेणं, सोबतच स्वतःच्या चांगल्या संपर्कामुळे लोकांना मदत करणे. जशी निखिलने त्याच्या काकांना घर घेऊन देण्यात मदत केली आणि जणू आपण त्याच्या मदतीखाली दाबले गेलो, अशा बऱ्याच गोष्टी त्यांच्या काका काकूला खटकत असत. निखिल आणि रोहिणीच्या लग्नाला बरेच महिने झाले होते, पण अजूनपर्यंत त्यांना संतानसुख
प्राप्त नव्हतं झालेलं. ते डॉक्टरांकडून उपचारही घेत होते. कोणी सांगितल्याप्रमाणे देवधर्मही करत होते. पण कुठेच काही टाळा बसत नव्हता. शेवटी दोघांनी पण आपल्या नशिबात मूलबाळ नाही ही गोष्ट मान्य केली. पण त्यात एक गोष्ट चांगली होती. ती म्हणजे रोहिणी. ही शिकलेली तर होतीच, पण खूप समजूतदारही होती. तिला माहीत होतं की आपल्या इथे घरकाम खूप कमी आहे आणि दिवसभर असं एकटं राहण्यापेक्षा कुठेतरी गुंतून राहावं. कारण म्हणतात ना, खाली दिमाग शैतान का घर होता है. म्हणून तिने पण नोकरी करण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून स्वतः पण तिथे कामात व्यस्त राहील आणि नवऱ्यालाही तेवढाच पैशांचा हातभार होईल. आणि तिनेही नोकरी सुरू केली. दोघेही नोकरीला जायला लागले आणि असेच बरेचसे दिवस निघून गेले. काही दिवसांनी त्यांना एक आनंदाची बातमी ऐकू आली. ती म्हणजे अशी की रोहिणीच्या बहिणीने स्वतःची मुलगी रोहिणीला दत्तक देऊ केली. आणि या गोष्टीला जास्त कोणाचा विरोधही नव्हता. कारण निखिल आणि रोहिणीही पटकन हो म्हणून टाकले. कारण हे सर्व व्हायच्या आधी त्यांच्या मनात अशीही कल्पना आली होती की आपण एक अनाथ बाळ दत्तक घेऊ. आणि बाहेरून दत्तक घेण्याऐवजी त्यांना आता घरातूनच बाळ मिळणार होतं. घरात सर्वजण एका चिमुकलीच्या येण्याने आनंदी होते. काही दिवसांनी कायदेशीररित्या दत्तकविधी पार पडला. त्यांनी मुलीचं नाव परी ठेवलं. कारण होतीच ती परीसारखी खूप सुंदर, देखणी, सर्वांना आवडणारी, सरळ सुरळीत. झालं नंतर रोहिणीने आपल्या मुलीची हेळसांड होऊ नये म्हणून काम पण सोडले आणि ती घरी राहून मुलीची काळजी आणि सासू सासऱ्यांची सेवा करू लागली. आणि असेच बरेच महिने लोटले गेले. परी थोडी मोठी झाली, चालायला लागली, बोलायला लागली. हुशार पण तेवढी होती ती. तिला बऱ्याच गोष्टी समजायलाही लागल्या होत्या. एकुलती एक असल्याने सगळ्यांचा काळजाचा तुकडा बनली होती परी. पण एके दिवशी अचानक परीची तब्येत बिघडली आणि साहजिकच तिची तब्येत जास्त बिघडू नये या भीतीने निखिल आणि रोहिणीने शहरातल्या चांगल्यातल्या चांगल्या दवाखान्यात तिचा इलाज सुरू केला. पण जर आजार हा दवाखान्यापुरता मर्यादित असेल तर तो तिथेच बरा होतो. एवढं सगळं करून पण परीची तब्येत सुधारण्याचं नावच नव्हती घेत. ज्याला कोणालाही बातमी मिळत होती तो त्या पद्धतीने परीच्या घरच्यांना धीर देण्याचा प्रयत्न करत होते. असा दवाखान्याचा खेळ बराच दिवस चालला आणि एके दिवशी परीच्या तोंडून नवीन बाब ऐकायला मिळाली. ती म्हणजे, ते बघा समोर 3 बाया स्त्रिया उभ्या आहेत आणि त्या मला त्यांच्याकडे बोलवत आहेत. हे ऐकून परीच्या आजीबाबांना धक्का बसला आणि त्यांना थोडी त्याविषयीची कल्पनाही आली. कारण ज्या गोष्टी आपण अनुभवल्या नाहीत, आपण त्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही आणि त्याला जोड मिळते विज्ञानाची. आणि मी एक गोष्ट इथेच क्लिअर करतो की मी कुठल्याही प्रकारचा विज्ञान विरोधी नाही. पण एक सांगेन, जेवढा तुम्ही विज्ञानावर विश्वास ठेवता तेवढा नाही, पण थोडा तरी विश्वास अध्यात्म आणि या अंधविश्वासी गोष्टींवर ठेवावा, असं माझं वैयक्तिक मत आहे. असो, तो ज्याचा त्याचा प्रश्न. जी काही कल्पना निखिलच्या आईवडिलांना आली होती ती त्यांना निखिल आणि रोहिणीला बोलून दाखवली. पण विज्ञानवादी युगात त्या गोष्टींवर विश्वास ठेवायला देखील तेवढाच वेळ लागतो. पण तरीही आईवडिलांची परी विषयी काळजी आणि जुने मतप्रवाह यामुळे निखिलने त्यांना त्यांच्या पद्धतीने परीवर उपचार करण्याचा विश्वास दिला. पण आधी एक अट घातली की आधी आपण दवाखान्यातून पूर्ण उपचार घेऊ आणि तरीही काही फरक नाही पडला तर मग आपण तुम्ही सांगाल त्या गोष्टी करू.
झालं आता काय बोलणार असा प्रश्न परीच्या आजीबाबांना पडला. पण ते हार मानणारे नव्हतेच. त्यांनी बऱ्याच लोकांना याविषयी विचारले. त्या लोकांनी सांगितलं त्या ठिकाणी गेले, कारण परिस्थितीच तशी होऊन गेली होती. परीला त्या 3 बाया सतत दिसायच्या, हसायच्या, तिला सोबत बोलवण्याच्या खुणा करायच्या. हे सर्व ती इवलीशी पोर घाबरून रडून सांगायची. पण ती आजारी असल्यामुळे तिला भास होत असेल अशी डॉक्टरी पट्टीच जणू निखिलच्या डोळ्यांवर बसली होती. आणि असेच परत दिवसांमागून दिवस निघत होते. पण यात एक गोष्ट होती, ती त्या 3 बाया परीला कुठे पण दिसू लागल्या. पण शेवटी शहर गावात म्हातारे आजी बाबाही कुठे फिरतील अशा गोष्टींचा माग काढण्यासाठी. आणि एक दिवशी एका व्यक्तीकडे त्यांना या गोष्टीचा उकल झाली की परीला कोणत्याही आजाराने नाही तर एका दुष्ट व्यक्तीच्या वाईट हेतूने ग्रासले आहे. आणि त्या व्यक्तीने परीवर काळी जादू केली, कर्णिक असा प्रकार केला आहे. हे ऐकून आजीबाबांच्या पायाखालची जमीनच सरकली. आणि शिवाय त्यांनी हे पण सांगितले की आता याला खूप उशीर झाला आहे. तुम्ही जेवढ्या लवकर तिला एखादा सिद्ध माणसाकडून किंवा एखाद्या सिद्ध देवाच्या ठिकाणी घेऊन जाऊन उपचार सुरू करणार, तेवढे तिला वाचवण्याची तुम्हाला संधी मिळेल. आता यात एक प्रश्न तुम्हाला पडला असेल की एवढ्याशा मुलीवर असा प्रकार कोणी केला असेल. पण यात एक गोष्ट अशी असते की जो व्यक्तीकडे आपल्याकडे याच कोड उलगडतो, तो व्यक्ती त्या समोरील तांत्रिकाचं नाव कोणत्याही सबबीवर आणि त्याला देऊ केलेल्या आमिषावर सांगत नाही. आता यामागे पण अनेक बाबी आहेत. उपाय मिळाल्यावर शांत बसतील ते आजी आजोबा कसले. आणि परीची अवस्था बघून निखिललाही आत्ता या गोष्टीची जाणीव व्हायला लागली. आणि त्यानेही आई वडील म्हणतील तसे उपाय करायला सुरुवात केली. पण यात एक गोष्ट चुकीची अशी की ते त्यांचं दुर्दैव म्हणता येईल की त्यांना सुरुवातीला ढोंगी किंवा चंगळमंगळ व्यक्तींचा पत्ता भेटू लागला. आणि असे कित्येक उपाय करून पण काहीच फरक परीमध्ये जाणवत नव्हता. आणि असं करता करता पण अजून थोडे दिवस निघून गेले. माझी आजी, माझी आई आणि आमचा पूर्ण परिवार महानुभाव पंथाचे दैवत श्री चक्रधर स्वामी, थोडक्यात भगवान श्रीकृष्णाची भक्ती करतो. त्यात माझी आजी आणि आई याचा खूप निस्सीम भक्ती आहे. कारण त्या देवाने आम्हाला अनेक संकटातून वाचवले आहे आणि अजून पण वाचवतोच आहे. आम्ही पण त्या पंडित परिवाराला चाळीसगाव तालुक्यातील कनाशी या गावी जाऊन प्रभू श्री चक्रधर स्वामींच्या सानिध्यात जाण्यास सांगितले होते. कारण त्या ठिकाणी कोणीही तांत्रिक किंवा मांत्रिक नाही. तिथे अक्षरशः देव स्वतः अशा अनेक रुग्णांना बरा करतो. पण त्यांना काय वाटले त्यांना माहीत नाही. त्यांना माहीत त्यांनी जणू कानाडोळा केला किंवा त्यांना देवापेक्षा मांत्रिकावर जास्त विश्वास बसला म्हणून गेले नाही. असो, जे कारण असते ते आमचं कारण होतं. सांगायचं आम्ही सांगितलं. पण हे सत्र असंच सुरू होतं. परीला आता त्या 3 स्त्रिया अगदी जवळ दिसू लागल्या होत्या. आणि एवढ्या दिवसात अनेक तांत्रिक मांत्रिक करून होत असलेल्या इलाजाचा काहीही फायदा होत नाही, हे आता निखिलच्या परिवाराने जाणलं होतं. शेवटी त्यांना कोणाकडून तरी गाणगापूर देवस्थानची माहिती मिळाली आणि त्यांनी गाणगापूरला निघण्याची तयारी केली. थोडक्यात काही दिवसांपूर्वी आम्ही सांगितलेले स्थळी जरी ते जात नसले तरी ते त्याच देवाच्या चरणी जात होते. हे ऐकून आम्हाला बरेही वाटले. आणि परी आता नक्की बरी होईल हे पण आम्ही बोलू लागलो. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. रस्त्याने जात असताना परीला त्या स्त्रिया सतत दिसत होत्या आणि तिला जवळ बोलवत होत्या. आणि परी ते तिच्या घरच्यांना बोलवून पण दाखवत होती की त्या मला बोलवत आहेत.
असं आणि मध्येच कोणाला तरी टॉयलेट लागल्या कारण गाडी थांबवण्यात आली आणि जे नको व्हायचं, जे नाही घडायचं होतं ते घडलं. नेहमी लक्षात असू द्या, अशावेळी पीडित व्यक्तीला कुठेही देवस्थानात घेऊन जात असताना मध्ये कुठेच थांबवत नाही. खुद्द त्या व्यक्तीने सुद्धा सांगितलं तरी रस्त्यात कुठेही गाडी थांबवून त्या व्यक्तीला बाहेर जाऊ देत नाही. आणि अचानक परीची खूप तब्येत बिघडली. तिची ती अवस्था बघून तिला वापस दवाखान्यात भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि गाडी देखील वापस फिरवण्यात आली परत आपल्या शहराच्या दिशेने. पण जणू त्या तिघीजणी त्या दिवशी परीला कायमच्याच न्यायला आल्या होत्या आणि त्यांनी त्यांचं काम पार पाडलं. शहराच्या दिशेने वापस येत असताना जास्त तब्येत खराब झाल्याने रस्त्यातच त्या कोवळ्या लेकराचा प्राणज्योत मावळली. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं आणि परी त्यांना कायमची सोडून देवाकडे गेली. परीच्या जाण्याचं दुःख एवढं तीव्र होतं की रोहिणी त्याला सहन नाही करू शकली आणि कित्येक दिवस ती घरातच बसून राहिली, परीचा फोटो उराशी घेऊन आणि तिच्या आठवणीत मग्न होऊन. अशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीच्या नावाचा उलगडा जरी झाला तरी काळजीपोटी म्हणा किंवा भीतीपोटी त्या व्यक्तीच्या वाटेला जाण्याची सहसा कोणी हिंमत करत नाही आणि तेच निखिल आणि त्यांच्या परिवाराने केले.